तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही ओतूर या ठिकाणी आलेलो आहे. श्री कपर्तिकेश्वर मंदिर आहे ओतूर या ठिकाणी. आणि उद्या या ठिकाणी यात्रा आहे ना कपर्तिकेश्वर. हां, आता आमचे मामा सांगतील, सगळी माहिती देतील. हां सांगा. कपर्तिकेश्वर या ठिकाणी श्रावणी सोमवार हां चांगल्या प्रकारे मोठ्यात मोठी यात्रा भरलेली असते. हां राहू द्या लावले गण लावला आहे बघा. भव्य कुस्त्यांचे जंगी आखाडे हे इथं कुस्ता वगैरे. उद्या खेळ पैठणीचा पण आहे इथे. हां इथे ऑर्केस्ट्रा पण आहे. इथं स्टेडियम आहे, कुस्ती स्टेडियम ओतूर. हां आणि ते ना आता बाजू मंदिराच्या बाहेर बाजूला आहे ना इथे स्टॉल लागलेले आहे. कंदी पेढे वगैरे. बेलापूरचा. येतो ना दर्शन घेऊन येतो. इथं देणगी आता सध्या पार्किंग केलेली आहे. देणगी कक्ष आहे. आणि इथे पादत्राणे चप्पल बूट येथेच काढावी. तर इथे चप्पल बूट काढण्यासाठी जागा आहे. आणि इकडे स्वच्छतागृह आहे आणि जय श्री मंदिर. इथे ना पाय वगैरे धुवायचे स्वच्छ आणि मग मंदिरात दर्शनासाठी जायचं. माझ्या आई म्हणते नदीला जायचो आम्ही पहिले. ही पहिले यायची इथे. हा काय अरे आणि आतला परिसर बघा काय भारी आहे. आणि इथं हे काय याला काय म्हणतात नाही रे याला तिथं वाढले पाटी ना. इथं नंदी महाराज आपले. आई दर्शन घेते आणि मामान वडील पाठीत राहिले. आणि हा प्रवेशद्वार आहे. आई उलटी चालली इकडून ये, इथून ये, इकडून येईल. हा काय असं मोबाईल थोडी आहे. कपर्तिकेश्वर माझं मंदिर. चार पिंडी दिसणार अशा उंच उंच. आरामात आरामात वर्षातून आली
थांबा थांबा मावशी गडबड करू नका लाईनीत घ्या सगळ्यांना दर्शन भेटणार आहे नाही नाही ते देऊन टाका कोपऱ्यामध्ये ते माणूस सगळं बाहेर आहे स्टॉप ठेवू का चला पुढे चला पुढे आहे ना खाली हो लागलं बाई डोक्याला नाही नाही लागलं चालेल इकडे जायचं महाराजांचे गुरु वर जायचं चल तर मित्रांनो इकडं वरती जे आहे ते तुकाराम महाराजांचे गुरु आहे त्यांची समाधी आहे तर तिकडे आपण दर्शनासाठी जाणार आहे आणि जे छोटे छोटे ज्योतिर्लिंगाचे भीमाशंकर भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग बघा इथे या आतमध्ये या आतमध्ये या दादाला घेण्याचं तू चुकलं. इथे बघा श्री भीमाशंकर त्याचबरोबर श्री रामेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री ओंकारेश्वर लांबूनच घेऊ का श्री महाकाल श्री केदारनाथ श्री सोमनाथ बस बरोबर एवढेच आहे हा आणि या बाजूलाही नदी वाहत आहे आणि इकडे पाठीमागे जर बघाल मंदिराच्या तर इकडे नदी आहे बाबा कुठली नदी ही? हा मांडवी नदी तर ही मांडवी नदी वाहते इथून हे बघते केशर आणि तर्फे मस्त बाबाजी आजूबाजूला परिसर पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त झाडे वगैरे लावलेली आहे इथं. आणि श्री केशव बाबाजी चैतन्य समाधी मंदिर आहे आयला काही मस्त वावर आहे आणि इथं आहे आपली महादेव पिंड आहे इथं देखील आहे. मंदिर राखो मंदिराला कळत मस्त एकदम तुम हां भगवा आपला झेंडा फडकत आहे या साईडने कुठं ना इकडे आहे ना पुढे वरती जायचं ना हां शिवर चला इकडे येते श्री केशव बाबाजी चैतन्य समाधी हा तिकडून पण आहे इथून पण म्हणजे इकडून जाऊ ना आपण इकडे बघून घ्या परत मग कधी येणार चला. आता काही पायऱ्या आहेत वरती सगळं. हे कोणतं पण हे हे बघ ना. उद्या फार लय फुल गर्दी हा ऐका एवढे लाईन पायऱ्या चढून आल्यानंतर एवढे लाईन परिसर असणार आहे लय पार तिथपर्यंत लाईन असणार थंडगार व मस्त वातावरण आहे
आता या लाईनी केलं ना तर पहिलं हम्म. अर्धा गावाने लाईनी मित्रांनो, वरती चढून आल्यानंतर हे असं काय लोकेशन आहे, मंदिर आहे. कुठलं मंदिर? त्याच्यामध्ये जगात जो रामकृष्ण हरी हा मंत्र हां. यांनी दिलेला आहे. ओके. या म्हणजे इथं यांची तुकाराम महाराजांच्या गुरुची समाधी आहे. तर इथे बघा लिहिलेले आहे, रामकृष्ण हरी. हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. राम कृष्ण हरी अरे वा. एक नंबर. मंदार यायला मिळालं म्हणजे काय प्रसाद घे, प्रसाद घे. इमर्जन्सी आली. हा, इथं दिलेलं आहे त्याची स्थान महात्म्य आहे, त्यांचं महात्म्य इथं दिलेलं आहे. चैतन्य महाराज श्रीमद केशव चैतन्य तथा बाबाजी तुकाराम महाराज यांचे समाधी मंदिर आहे. चैतन्य आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे गुरु होते, तर त्याची ही माहिती दिलेली आहे. हे गुरु पाहू शकता. 400 वर्षापूर्वी हा. मुसलमानी आमदानी आमदानीची अशी पद्धत होती की ते त्यांची तिकडे तिकडे सांगा. हां. ठीक आहे. त्या काळात एक ग्रंथ आहे. हा, तर हे बघा, एक ग्रंथ आहे. बोलू शकतो आपण याला. हा, म्हणजे सगळ्या प्रकारचे ग्रंथ ग्रंथ आहे बघा, सगळं प्रकारचे धार्मिक ग्रंथ आहे बघा ग्रंथ. या ठिकाणी. धार्मिक ग्रंथ आहे. चला नदी या इकडनं खाली ये. या साईडलाच नाही, आपण बाहेर तिथूनच पडणार आहे. आपली गाडीच तिथे आहे. गाडीतच ठेवायचं. हे बघा, इथून ही सिनेरी घ्या, एक नंबर वाटतं. पाडू नको फक्त ती वस्तू खाली जायला. इकडे घे बाबा, अवघड आहे. मागे घे, मागे घे. हे काय पटकन आहे आता तू. तरी मांडवी नदी आहे. हम्म. हे मंदिराच्या मागून जी वाहणारी नदी तुम्हाला दिसते ती मांडवी नदी आहे. आम्ही इथं खाली उतरायचं. वाळूत खेळायचो आम्ही. आले पाय घेऊन आम्ही. मी पण इथं यायचो. आम्ही इथं पोहत पोहत यायचं. हा, आता इथून जायचं. जाताना तिकडे आता इकडनं रांग लावणार लोक. त्यांचं दर्शन घेणार. याचं दर्शन घ्यायचं याला म्हणत होते. आज राहू, आपण उद्या यात्रा बघू आणि मग जाऊ. तिकडे या बरं का? नाही, नाही, इथंच घ्या. नाही ना, नाही नाही, उद्या गर्दीला असणार म्हणून आजच घ्या. मग काय झाड काय औषधी झाड बाबा आम्ही आलो का पडतोय. त्या गावासाठी तिथे मला, त्या गावात जिथे मायासाठी जिथे मला फक्त मला एक त्या बाजूला सगळं मंदिर येईल बघा. इथं लाईनच बॅनर त्या माझी. बाजूने तुम्हाला डिटेल्स हाँ इधर है, इधर है, इधर है. उगणार हे लक्ष्मी कमळ आहे, हे नारायण कमळ आहे, स्नेक प्लांट आहे, हे ब्रह्मकमळ रात्रीचं. हे ब्रह्मकमळ ना? ब्रह्मकमळ हे क्रीम आहे, याला 4 दिशांना 4 तोंड करून फुलं येतात. लाल, केशरी, पांढरा अच्छा. 3 कलर आहे त्याच्यात. मोगरा आहे, गोकर्णी निळी, शो प्लांट आहे, याला जांभळी फुलं येतात. हे शो प्लांट आहे, मनी प्लांट आहे, एवढे अच्छा. आहे. हे कितीला आहे?
200 आणि रुपयाला आहे. म्हणजे 200 रुपयापासून सुरुवात आहे का याची? अच्छा, तर बघा या कमी करते. तर मंदिराच्या इथं ताई बसलेल्या असतात, तर त्यांच्या इथं आहे ना हे सर्व प्लांट आहे, कमळ आहे ना सर्व, तर ही सर्व कमळाची जाती आहे. आपल्याला कमळ. लावायचं हां, तर इथं तुम्ही घेऊ शकता. लावायचं इथून कसं मावशी? 200 रुपयापासून लावायचं सुरुवात आहे. मातीतच. मातीचं हा. असंच लावून द्यायचं. तुमच्याकडे जात नाही. हम्म. येतो नुसतं राहतं. त्याला नाही येत. नाही येत. मग म्हणतात असं पण नाही. एक प्लांट आहे हे देऊ. कसलं आहे ते? नाही आम्हाला कमळच पाहिजे. मग लक्ष्मी कमळ न्या ना, मग हे कमळ न्या. तुला लक्ष्मी कमळ चालेल चालेल? चालतंय. काय मला काय कळालं नाही. लक्ष्मी कमळ. अच्छा, हे लक्ष्मी कमळ याची आहे. किंमत कमी असेल ना. नाही ना. काय मावशी असे करतात. तू कुठला घेतलाय? ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ. अच्छा, तर आईने ब्रह्म कमळ घेतलंय आणि तू कुठला घेतलाय? पाण्यात. काय नाही होत पण हिरवी सगळे रानं मावशी जगतात. असं काय करतं मुंबईला चाललंय घेऊन आम्ही. हां. मुंबईचं वातावरण दमट असते, गावचं वातावरण खुल्लं असतं, आपलं मोकळं असते, थंड चांगलं आहे असते. ना? चांगलं आहे मग हे चांगलं आहे. चांगलं आहे. कमळ ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ हां, कोणतं चांगलं आहे? ते चांगलं आहे नक्की. कोणतंही घ्या, कोणतं सगळी चांगलं? सगळ्यात चांगली. चांगलं असतं कमळाचं, फक्त ते आलं पाहिजे याची काळजी घ्या. हां, नाही तर उगाच ते आपल्याला घ्यायचं आणि लावायचं आणि ते कमळ नंतर नाही यायचं, मग ते हां, काय आम्ही फुकट मग. 200 ला आहे. हा सगळी कमळाची झाड. असं करू नका. असं 50. हा कुठलं कमळ आहे काका? आहे. 200 घ्या. ब्रह्मकमळ ना? आमच्या या कॅमेऱ्यात टाक. हा सर, हो या काकांनी ब्रह्मकमळ घेतले, त्यांचं भरपूर फुलं आहेत. किती नाही? राधे चला. दिलं ना. हा म्हणजे कुठं नाही घेऊ दे हो. कोणतं कमळ आहे? 100 तू घेतले ना? काय ते? हां, हा 300 घे. चला 300 घेतले. हे आपण इथूनच गेलो ना? नाही नाही, हे कसले हे शूट केलं ना. केलं ना? हे ते हे आहेत ना 12 ज्योतिर्लिंग ते. तेच आहे ना? कर, हे करायचं राहिलं, ते वरचं केलं ना. अच्छा, ते केलं ना? हे नव्हतं केलं ना? श्री आहे श्री वैजनाथ, श्री नागनाथ आणि श्री गुरुनेश्वर. आणि इकडं आहे धर्मशाळा. तर हे आजी इथं मंदिराच्या बाहेरच यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्ही पेढे वगैरे घेऊ शकता. आजी कुठले पेढे आहे? बेलापूर बेलापूरचा पेढा आहे. आपलं नाव काय आहे? महाले महाले. तर महाले आजी या ठिकाणी बसलेले असतात, तर तुम्ही तिथून पेढे घेऊ शकता. तर हा गॅरंटी. हा कुठला आहे? दूध आटून पेढा आहे सगळा. अच्छा, दूध आटून. सगळा अख्खा दूध आटून आहे, खवा नाही आणत आम्ही. अच्छा, अजिबात खवा याच्यामध्ये मिक्स नाही, नाही. दुधाचा निक्कळ दुधाचा. अच्छा, तर निखळ दुधाचा पेढा आहे बघा, हा निक्कळ दुधाचा बेलापूर पेढा. बेलापूर पेढा तर याची किंमत काय? 100. याची किंमत 100 रुपये आणि याची 110 वाला. हे 110 वाला आणि हे 120 वाला. 120. हा अच्छा, पाव किलो ना? हो पाव किलो. हां, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही या आणि आजी जवळून पेढे घ्या. त्या मंदिराच्या बाहेरच या आजी बसलेल्या असतात. हां. हा, हा. शाळेच्या समोर. तर अशा प्रकारे मित्रांनो जुन्नर ओतूर येथे कपिलेश्वर मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आलो होतो. आणि काय कुस्तीची शूटिंग काढलं, कुस्तीची जवळ हां नाही काढले ना. हे काय, हे कुस्तीचा बॅनर वगैरे आहे. उद्यापासून उद्या यात्रा आहे. 18/8/2025 दुपारी 2 ते 6 आखाडा, पारंपरिक आखाडावर निमंत्रित कुस्त्या. पहिलं आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभर शेठ कुस्ती ओतूर. ओके, तर हे असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी उद्या आहे. उद्या खूप मोठी यात्रा आहे आणि उद्या यात्रा असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी इथे जुन्नरला आलो होतो. त्यानिमित्ताने आम्ही कपिलेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.